शरीरे लोन कीजे पवित्र वैकुंठ धामामध्ये कैवल्यवासी गंगा भागीरथी हिराबाई लक्ष्मण भोर वय वर्ष 87। तसेच कैवल्यवासी बबनराव बाळाजी टेमकर वय वर्ष 96। एका कुटुंबातलं भोर कुटुंबातलं मातृछत्र हरपलं आणि टेमकर कुटुंबामधलं पितृछत्र हरपलेलं आहे। भगवंताने मनुष्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलं, पण हे दोन्ही असणारे माता पिता भरभरून आयुष्य जगले। आताच टेमकर सरांनी निवेदन करताना दोन्ही असणाऱ्या म्हणजे आई आणि बाबांविषयी माहिती आपल्या समोर प्रस्तावित केली। मी वेळ प्रस्तावनेमध्ये जास्त घालवत नाही। का एवढा जनसमुदाय आला यातलं सगळं कारण तुम्हाला आम्हाला माहित आहे। बाळा काय चांगलं आहे काय वाईट आहे। तुम्ही आम्ही इथं बसलोयत ना, बांधावरती राबणाऱ्या शेतकऱ्याची सगळी मुलं आहेत तुम्ही आम्ही। 35 वर्षापूर्वी तुमच्या आमच्या माईबापांनी पुढच्या 7 पिढ्यांचा विचार केला, म्हणून डोंगरावरचे असणारे पट्ट्या जमीन जुमला तुमच्या आमच्यासाठी राखून ठेवला। 25 पैशाची गारेगार हातामध्ये घेत असताना डिके साहेब आम्ही ती असणारा आज तुमचा बर्फाचा कारखाना आहे, पण तीच बर्फाची सुद्धा असणारी आईस कांडी चोखताना ती जी मजा होती 10 पैसे 15 पैसे चाराने, त्याची किंमत कदाचित आज आपल्या लोकांना नाही। साधं राहणं साधं जगणं ही दोन्ही असणारी मायेबाप अतिशय काबड कष्ट करणारी। 4 बैलाचा नांगर, खापराची पाटी नशिबात नाही पण शेणाची पाटी नशिबामध्ये आली। बांधावरच्या बाबळीखाली असणारं झोपणं, ह्या मातेविषयी तर मला एवढं कुतूहल वाटतं का सुरुंग घेतलेत विहिरीचे सुरुंग। मी का बोलतो माहिती आहे का, माझा आणि त्यांचा असणारा संबंध 2-3 महिन्यापूर्वी मी सुरेश भाऊच्या घरी जाऊन बसलो। एक लक्षात राहू द्या, तुम्ही किती मोठे जमीनदार आहात, तुम्ही किती मोठे पदाधिकारी आहात, तुम्ही देशाचं नेतृत्व करत असाल किंवा जगदाचं नेतृत्व करत असाल, पण तुमच्या घरातल्या मायेबापांच्या चेहऱ्यावरती जर आनंद असेल तर ही सगळ्यात मोठी संपत्ती तुम्ही कमवली। लक्षात राहू दे, सगळ्यात मोठी। मग 23व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेला आपला धाकला चिरंजीव, नाव कशा जीवनामध्ये असंख्य असणारा, स्वाद्रष्ट असणारा, रस बनणारे सुरेश भाऊ। काळी पिवळी जीभ असेल, जागर संघटना असेल, राजकीय क्षेत्रातील मान्यवर ह्या ठिकाणी सगळे उपस्थित आहे, समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित आहे। जिल्हा परिषदेचं सदस्य पत्करत असताना समाजकारण आणि राजकारण काय असतं आणि कायम हसरा चेहरा, आईच्या चेहऱ्यावरती हास्य, पण शेवटपर्यंत केलेली आईची सेवा। मग पाठीमागं असणारे त्यांचे असणारे चिरंजीव एक हुतात्मा राजगुरू कॉलेजमध्ये असंख्य विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य करतात। या आईने 2 असणारे आपले उजवा आणि डावा हात असा खंबीर दिला समाजाला, एक ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये आणि एक समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये। मग गजानन दादा असतील आणि आपले सर्वांना ज्ञात आहे सुरेश भाऊ असेल। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा। SSC बोर्डामध्ये मुलींमध्ये प्रथम अकाउंट 100 पैकी 100 मार्क मिळवलेली मुलगी। मी त्या दिवशी ताईंबरोबर बोलताना बोललो, म्हणली मी कुठेतरी जॉब करत असते, पण मी जॉब नाही केला, मी माझं घर कुटुंब सांभाळलं। मग सौभाग्यवती उडाणे कुटुंबामध्ये दिलेलं सुवर्णदानापेक्षा कन्यादानासारखं महान पवित्र कार्य ह्या हिरा आईंच्या हातून घडलं गंगावती। तर ह्या 3 लेकरांना आईची पदोपद आठवण येते, कारण सांत्वन करण्यासाठी तुम्ही आम्ही आलो। दुसरं कुटुंब टेमकर, बबनदादा शेती व्यवसाय प्रसिद्ध गाडा मालक। एकत्र कुटुंब कसं राहायचं, मिडीची घर, पांढऱ्यावाड्याची माती, गावठी गाईच्या शेणाने भुईसारा, बाहेर असणारी उरफाटी असणारी चिपळी ठेवलेली, तिथं असणारं घंगाळं ठेवलेलं, आंघोळ केलेलं, सकाळी सूर्यनारायणाला नमस्कार। आता सूर्यनारायणाक बरीच लोक 10-12 वाजता बघतात। तुम्ही आम्ही ज्या असणाऱ्या भूमीमध्ये जन्माला आलो, डिके साहेब सगळे तुम्ही पत्रकार श्रेष्ठातले इथं बिडकर साहेब हे सगळं सांगत असता आरोग्याचं,
पण सकाळचा ओझान वायू सकाळी 5 वाजता उठून ह्या भूतलावरचा जो घेतो त्याला कधी अटॅक येणार नाही, कारण चालत जावा आरोग्याची असणारी गरज आहे काळाची. का जगली ही माता 87 वर्षे, का जगले बाबा 96 वर्षे, शेवटपर्यंत शरीराची चाललेली हालचाल. अरे आम्ही साधं जर एखाद्या 200 फूट असणारा 500 मीटर असणारा डोंगर जरी चढायला गेलो तरी काही काहींना जेजुरीच्या खंडोबाला गेल्यानंतर पालख्या लागतात, पालख्या. हां, भुई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले काही स्टँडर्ड व्यक्तिमत्व ते भुई पाठीवरती असणारे ओझं घेऊन जाताना, का तर पोटही वाढलेलं आहे पाठही वाढलेली. आयुष्याच्या मार्गावरती जात असताना भरभरून असणारा आनंदाचा सोहळा टेमकर कुटुंबामध्ये आणि भोर कुटुंबामध्ये, कारण जीवनाची सरते शेवट गाठणारे मायबाप आहे आणि चालता गेलं बोलता गेलेली व्यक्तिमत्व. मग असणारे बबनराव बाबांच्या पाठीमागं असणारे त्यांचे चिरंजीव, हां, कैलासदादा असतील, उत्तमदादा असतील, एक चिरंजीव. ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांनी जाणं, बापाच्या डोळ्यासमोर लेकरं गेलं, त्या टायमाला झालेलं त्या बापाला दुःख कुठली असणारी उणीव तुम्ही आम्ही भरून काढू शकत नाही. आज बाप लेकवरती असेल, सगळी लोक आल्यात, दादा बघा ना, हा आपला कैलास दादा आहे, उत्तम दादा आहे, पिंड तयार करणारे दादा. मला असणारा पिंड तयार करता आला नाही, कारण ते माझ्या नशिबामध्ये नव्हतं. इथं बसणाऱ्यांनी सगळे कान उघडे ठेवून ऐका. 15 संस्कार मायबाप करतात, पण सूक्ष्मरूपी आत्म्याने शेवटच्या असणाऱ्या क्षणाला ते मायबाप सूक्ष्म आत्म्याने पाहतात, लेकरा पिंड ठेव रे माझा. काल दिलीप दादाचं माझं बोलणं झालं, कुणाच्या ना कोणाच्या रूपाने असणारे आपले पितृ, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. ज्या घरामध्ये पितरांचे आत्मे तृप्त नाही त्या घरामध्ये सुख आणि समाधान नाही. ज्या घरामध्ये माता पित्याचा असणारी आज्ञा पाळली जात नाही, ज्या घरामध्ये माता पित्याला जन्म देणाऱ्या मायबापाला हिणवलं जातं, तो जगातला किती मोठा असू द्या, पैशाने मोठा असू द्या, कशाने मोठा असू द्या, पंढरीचा पांडुरंग त्याला कधीच माफ करणार नाही. कारण ज्ञानेश्वरी मधली ओवी आहे, सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. जगातल्या अख्ख्या असणाऱ्या सरितांचं तीर्थ, जगातल्या सगळ्या तीर्थांचं असणारं सार मायबापाच्या चरणावरती. अरे एवढंच करा रे, एवढंच, काही नाही. हे सगळं जायचंय. आज 2 पायांनी तुम्ही आम्ही चालत आलो, उद्या चौघांचा खांदा आमच्या नशिबात आहे. आज असणाऱ्या हिराईंचा फोटो लागला, बबनदादांचा फोटो लागला, उद्या आपला सुद्धा फोटो लागणार आहे. आम्ही कुठल्या वंशामध्ये जन्माला आलो, कुठल्या कुटुंबामध्ये जन्माला आलो, कुठल्या यातीत जन्माला आलो, कुठल्या धर्मात जन्माला आलो, हे भगवंत पाहत नाही. कारण अमृत खरेदी करण्याची ताकद भूतलातल्या लोकांना दिली नाही. अमृत हे स्वर्गातच आहे, लक्षात राहू द्या. जीवनरूपी असणाऱ्या देहाची या गावी आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या. ना म्हणे धनंजया जियापरी. इथून नगरचा असणारा प्रवास 100 किलोमीटर आहे, पण प्रत्येक दगडावरती लिहिलं जातं. आळेफाटामध्ये गेलं का नगर 75 किलोमीटर लांब आहे. त्याच्या पुढं बेल्ल्यात गेलं का नगर असणारं 60 किलोमीटर लांब आहे. त्याच्या पुढं गेल्यानंतर आण्यामध्ये आपल्याला जायचंय नगरला, पण प्रत्येक दगडावरती लिहिलंय. मग प्रत्येक दगड आला तर मग नगर आलं नाही. माझ्याकडे बघा तुम्ही, नगर आलं नाही. शेवटचा दगड येतोय, नगर 0 किलोमीटर, त्यावेळेस नगर आहे. तसं तुमचा आमचा मृत्यूचा अंतर हे 100 किलोमीटर नाही, 100 वर्षाचं आहे, लक्षात राहू द्या. बऱ्याच लोकांना वाटतं मी मरणारच नाही. बरं मला सांगा, मरू कोणाला वाटते? सर वाटतं का कोणाला मरावं म्हणून? काही लोक वैतागलेले असतात, नेलं तर बरं होईल, ते आपल्या हातात आहे का? काही लोक म्हणतात त्याचं मरण तिथं होतं, आलं मरण. मरण येत नाही, मरण जाग्यावरच आहे. काही 10-15 लोक अवसरीची एकत्र बसले इष्टीमध्ये आणि पंढरपूरला गेले, आणि इष्टीतून उतरताना काय म्हणतात, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूरच जिल्ह्यात आहे, ते जाग्यावर आहे. पंढरपूर आलं नाही, तू तिथं गेलाय. पंढरपूर जाग्यावरच आहे, तसं मरण जाग्यावर आहे. 3 गोष्टी ध्यानात धरा. अंधेरे में छाया किसी की काम में नहीं आती. अंधारामध्ये सावली उपयोगाची नाही. कारण कर्णरूपी ताटे उघडी ठेवा बरं का तुम्ही. माया येड्याचा ऐका जरा. अंधारामध्ये सावली उपयोगाची नाही. सावलीचं अस्तित्व हे उजाडामध्ये असतं. तसं माणसाच्या जीवनाचं तरक्की असेल, कर्तव्य असेल, समाजामधलं योगदान असेल, मायबापावरचं केलेलं प्रेम असेल, आणि जीवन जगत असताना एवढी माणसं का तर गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे.
अंधेरे में छाव किसी के काम में नाही आती, कारण अंधारात सावलीचं अस्तित्व नष्ट होतं. बुढापे में काया किसी की काम में नाही आती. बुढापा, म्हातारपण, पाठण दुखायला लागली, गुडघा दुखायला लागला, डोळ्याला अस्पष्ट दिसतं, कानाला अस्पष्ट ऐकू येतं, हात चालत नाही, पोट असणारे दुखतंय, बीपी वाढलाय, शुगर नॉर्मल आहे, हेच आहे आजकाल. बरोबर आहे का नाही? बुढापे में काया किसी की काम में नाही आती. आणि त्या भगवंतानी आपल्याला जनावराचा जन्म नाही दिला, बारकाईने ऐका, माणसाचा जन्म दिला. आणि तो कशासाठी दिला? स्वतःची सुद्धा कर्म करत असताना, परमात्म्याच्या चरणाशी विलीन होत असताना, सत्कर्माची शिदुरी घेऊन आम्हाला जायचंय. पण आम्ही पिंटू काका सत्कर्माची शिदुरी बाजूला सारली आणि आम्हाला नको ती माया आम्ही जमा करीत राहिलो. अंतकाल में जमा की हुई माया किसी के काम में नहीं आती. अंतकाळात जमा केलेली प्रॉपर्टी, पैसा, मालमत्ती, जी नाती कमावल्यात ती आपल्याला शेवटच्या क्षणी उपयोगाला येत नाही. हे सांगणारा सिकंदर आहे आम्हाला. खाली हात आया, खाली हात जायगा. जगायचं कुठच्या दिशेने, त्यासाठी आम्हाला ज्ञानेश्वरी आहे. जगावं कसं ज्ञानेश्वरी शिकवते, मरावं कसं, संघर्ष करावा कसा, हे आम्हाला गाथा शिकवतं. फार मोठ्या राष्ट्रामध्ये आमचा जन्म झाला. भरतखंडी नरहृदय प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. काय नका करू तुम्ही, नका ज्ञानेश्वरी वाचू, वेळ नाही आम्हाला एका मोबाईलवरती 2-2 तास 2-2 वाजेपर्यंत ऑनलाईन राहायला सांगितलेलं आहे. हे लक्षात राहू द्या, कारण हे विज्ञान आपलं बाप झालेलं आहे. मी त्यांना नाव नाही ठेवीत. विज्ञानाने 100 वर्षाचं आयुष्य 120 वर्ष नाही केले डिके साहेब. आमचं आयुष्यमान घटलं, कारण विज्ञानाने सकामासाठी ना आपल्या असणाऱ्या तरक्कीसाठी वस्तू आम्हाला दिल्या, पण त्याचा दुष्परिणाम मानव करू लागला. आयुष्याच्या वाटेवरती ज्या बापाच्या खांद्यावरनं लेकरं जातात, ती लेकरं बापाच्या खांद्यावरनं मशानभूमीकडे जा. कधी कधी कुटुंब पहा. 2019 साली मानव जातीला त्याची जागा दाखवली विधात्याने. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, पण तो कोणी केला हे अजून विज्ञान सांगू शकलं नाही. पावसाळ्यात असणारा भर पाऊस गेला. किती पैशावाल्यांनी बाण मारला असतं तर ढग फुटला असता. शेवटी माझ्या गणपती बाप्पांनी सोंड फिरवली आणि ढग 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 असणारा पाऊस आला. म्हणून ह्या भूमीवरती, ह्या असणाऱ्या मृत्यू लोकात आम्ही जन्माला आलो. आम्हाला एक दिवस जायचंय, एक दिवस आमचा मुक्काम संपणार आहे. म्हणून देहाच्या गावी आली या जन्म मृत्यूच्या सोडिया. ना म्हणे धनंजया जिया परी. बसणाऱ्यांपैकी लक्षात राहू द्या. नका पंढरपूर आठवू, नका तुम्ही असणारा तिरुपती बालाजी आठवू, नका 4 धाम आठवू, नका आळंदीचा ज्ञानोबा आठवू, नका देहूची तुकोबराय आठवू. घरातले असणारे संतरूपी मायबाप, देवरूपी मायबाप आठवा. का मी माझ्या मायबापांबरोबर, एक मुलगा एका बाबा पितेच्या पोटी असा जन्माला आला का ते कोर्टातच गेला डायरेक्ट. नाना कोर्टात गेले, न्यायाधीशांसमोर उभा राहिला बाप हात जोडून, आणि काय म्हणले माहिती का? मला माझ्या असणाऱ्या मुलाकडून महिन्याचा खर्च पाहिजे, महिन्याचा. काही काही कुटुंब समाजामध्ये अशीत का एवढी मायबापाची सेवा करतात, पण ही कुटुंब जर जास्त असती तर वृद्धाश्रमाला कधीच टाळे लागले असते. काय शिक्षण उपयोगाचं आहे तुमच्या आमच्या? जर ज्या ठिकाणी 2 मायबाप, अन्न वस्त्र निवारा, आणि 2 फक्त शब्द लेकराचं, बाबा बरे आहेत का, जेवलेत का, बीपी नॉर्मल आहे का, पाय दुखतोय का, हे जर शब्द आम्हाला बोलायला वेळ नसेल तर आम्ही समाजात मोठेपण मिळून सुद्धा उपयोगाचं नाही. ज्या घरामध्ये असणारे इथलं भाग्यवान बाप आणि भाग्यवान आई, उतार वयात 60 वर्षे झाल्यानंतर तातात चतकोर भाकर प्रेमाने देणारा मुलगा, त्यांनी झोपडीतला सौदागर असू द्या, पण त्यांनी समजायचं का विश्वाच्या मालकाने माझ्या पोटीमध्ये कलियुगातला श्रावणबाळ आणि पुंडलिक जन्माला घातला, का जेणेकरून तो मला विचारतोय. हे लक्षात राहू द्या. ही वास्तववादी जीवनाची असणारी सत्यता आहे. आम्ही मरणार आहे, आम्ही जाणार आहे, आमचा मुक्काम संपणार आहे. आम्ही पुरात वाहून जातो का 2 गाड्यामध्ये चिमटतो. अरे 35 वर्षापूर्वीचा असणारा समाज, खाटावरती बसून सगळ्यांनी पाण्याची शीप आणि दुधाची शीप, खटारगाडी झुपून आणणारे लेख, तिची पोरं पाहून डोळे मिटणारा बाप, त्यांची लेकरं आहेत आम्ही. आज आम्हाला झालंय काय? फक्त आमच्याजवळ दामाजी आला, आमच्याजवळ शिक्षण उच्च आलं, पण आम्ही आमची जीवनशैलीच बदलली. बापाने न्यायाधीशाला सांगितलं कोर्टात बोलवा त्याला, बोलून घ्या कोर्टात. जमणार नाही म्हणले. काय मग मी त्याला निरोप पाठवतो, तुम्ही तुमच्या समोर हजर करता का नाही? कायद्याने मला अधिकार दिलाय,
आणि आजकाल नवीन कायदा सुद्धा तयार केला आहे. उघडे ठेवून ऐका, माईबाप तिथपर्यंत जाती नाही. जी मुलं माईबापाला नाही सांभाळतील त्यांच्या असणाऱ्या जमिनीमध्ये दखल किंवा त्यांची प्रॉपर्टी काढून घेण्याचा अधिकार शासनाने माईबापाला दिलेला आहे. लक्षात राहू द्या. काही लोक म्हणतात मुलगा आला म्हणले माझ्या बापाकडे भरपूर पैसे आहे, भरपूर श्रीमंत आहे, मग असं का, किती पैसे पाहिजेत. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का सर, माझ्या मुलांनी महिन्याला मला 100 रुपये द्यायचे. तारीख तुम्ही ठरवा, त्या तारखेला यांनी मनी ऑर्डर सुद्धा नाही करायची. ते 100 रुपये यांनी त्याच्या हाताने माझ्याकडे आणून द्यायचे. हे वास्तववादी जीवनाची सत्यता आहे. निकाल दिला, मुलाला सांगितलं तुम्हाला मान्य आहे का. अहो एवढं पैसे असताना कामाधंद्याच्या व्यापातून मला माझ्या बापाने इथं बोलवलं, पण चालेल 100 रुपये पाहिजे काय. पोरगा असं बापाकडं पाहिजे. न्यायाधीशाने असणाऱ्या बापाला बोलून घेतलं कॅबिनमध्ये, का हो एवढे पैसे तुमच्याकडं, पण एवढं 100 रुपये का. हा तसं नाही न्यायाधीश साहेब, माझा एकुलता एक पोरगा आहे, आज 1.5 वर्ष झालं त्याची माझी गाठ भेट नाही, फोनवर सुद्धा तो बोलत नाही, त्याचा फोन बिजी लागतो. लय शिकून मोठा केला आहे त्याला मी, शेतकरी आहे, माझ्याकडे जमीन जुमला प्रॉपर्टी भरपूर आहे, पण माहिती आहे का 100 रुपये महत्त्वाचं नाही. तो 100 रुपये घेऊन आला ना, मी माझ्या पोराला डोळं भरून पाहीन. ही बापाची असणारी आत्मा आणि इच्छा आकांक्षा आहे. लक्षात राहू द्या. काय जीवनामध्ये हो, काय मिळवलं तुम्ही, आम्ही काय मिळवलं, हे वास्तववादी जीवनाची सत्यता आहे. मुलगा बाहेर आहे, उभा आहे, मग तो जर तुम्हाला भेटत नसेल तर मी त्याला केस टाकतो, त्याला असणारा शिक्षा करतो. नका नका, त्याला जर शिक्षा झाली तर माझ्या आत्म्याला बरं वाटेल का. अरे ह्या विश्वामध्ये तुम्हाला कुठलीच असणारी शिक्षा होऊ नये आणि तुमच्यावरती संकट येऊ नये. हे सगळ्यात असणारा जवळचा मित्र कोण असेल तर तुमचा जन्मदाता बाप आहे. गाडीत किती जोडीदार बसवा, तुमची सीटं फाडल्याखेरीज राहणार नाही. तंबाखू गुटखा खाऊन गाडीवर थुकल्याखेरीज राहणार नाही. मी सांगतो ना, माझ्या गाडीची सीटं महिन्याला 1.5 वर्षाला बदलायला लागतात, पण त्याच गाडीमध्ये ती मोटरसायकल असेल, ती सायकल असेल, त्या सीटावरती बापाला बसून बापाचं जर ओझं वाहिलं तर पंढरीचा पांडुरंग म्हणून वा, जन्माला माणसाच्या घातलं कर्तव्य पार पडत असताना. म्हणून सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे, तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. आयुष्याच्या मार्गावर संत सज्जन मायबाप एक लक्षात राहू द्या. काळ नजदीकचा आला. 2019 साली आपल्याला आयुष्यामध्ये देवानी सगळ्यात मोठी जागा दाखवली. प्लॅस्टिकमध्ये घातलेली असणारे प्रेतच्या प्रेत आम्ही चिमट्याने जाळेमध्ये टाकली. आयुष्याच्या मार्गावरती एकच ध्यानात धरा, जीवनामध्ये मातापित्याची सेवा करा. सकळ तीर्थाचे दुरे जे एका मातापितरे तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. म्हणून सुरेश भाऊ सारखं, गजानन दादा सारख्या आणि गंगावती ताईसारखी लेकरं समाजाला देत असताना, समाजाप्रती आपल्या कुटुंबाची सेवा करत असताना, समाजाप्रती ही तिन्ही लेकरं ह्या मायेने केलेले संस्कार. एक काळ्या आईची मशागत करत असताना, गोठ्यातल्या असणाऱ्या महादेवाची नंदीची पूजा करत असताना, त्याच नंदीनं आपल्या मालकाचा नाव लौकिक करून टेमकर कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं. त्याच्याच पाठीमागं त्यांच्या असणाऱ्या लेकरांनी केलेली सेवा. मग बबनराव असतील, आज या दोन्ही कुटुंबातले मातापिता गेलेनं या कुटुंबाला दुःख आहे. बरेच मान्यवर ह्या ठिकाणी या कुटुंबाप्रती आपल्या भावना व्यक्त करणारे, वेळेचं जरा भान ठेवून, बऱ्याच वेळा असणारे बरेच आलेत. नंतर आज असणारे बार्शीची पितृसुद्धा आहे. पितृ पंधरवडा चालू आहे. मातापित्याचे फोटो घरात लावत जावा. रोज ज्यांचे आहेत त्यांनी असणारं बोलत जावा. जीवनामध्ये काही नाही संत सज्जनाव, 2 व्यक्ती कमवा, 2 प्रेमाची. आमच्या कपाटात शेवटला संपत्ती किती उपयोगाची नाही, पण शेवटच्या क्षणाला 2 अश्रू ढाळणारे असे 2 जोडीदार करा का जेणेकरून आपल्या आत्म्याला शांतती लागली पाहिजे. म्हणून आंबेगाव तालुक्यातील ही अवसरी खुर्द काळभैरवनाथाची सेवा करणारी माता, काळभैरवनाथाची सेवा करणारे पिता, श्रद्धा ठेवणारे, आपल्या लेकरांना दिलेले मोलाचे संस्कार आज काळाच्या पडद्याआड गेलं. हे लोकांचा प्रवास काळ संपून परलोकात विलीन झाले. यांचे आशीर्वाद या लेकरांच्या पाठींचे कायमचे राहणारे. माझे झाले गया वर्जन आणि फिटले पितरांचे ऋण. पितृपंधरवडा चालू आहे.
आयुष्यामध्ये जगत असताना मातापितेची सेवा करा. एखाद्याबद्दल चांगलं बोलता आलं तर बोला, वाईट बोलू नका. आणि एखाद्याचं चांगलं करता आलं तर करा, वाईट करू नका. पहिला आजा करायचा, नातू फेडायचा. आता जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आयुष्याच्या मार्गावरती चांगलं खा, आरोग्याची काळजी घ्या, झाडं लावा, स्वच्छता राखा, बाहेरचं खाणं टाळा. घरातलं पुन्हा आता रस्त्याने बोर्ड लागले तिथं चुलीवरची भाकरी मिळेल, गाड्या बऱ्याच वळताने दिसतात. मग पहिल्या घरात चुली नव्हत्या का? म्हणून जीवनामध्ये लक्षात राहू द्या. आणि शेतकरी समाज आहे, सेंद्रिय शेतीकडं वळा. जीवनामध्ये नाही जमलं तर आरोग्याची काळजी घ्या. 50च्या पुढच्यांनी 2दा बॉडी चेकअप करा आणि आतल्यांनी 1दा बॉडी चेकअप करा. आपल्या असणाऱ्या शरीरात कुठला असणारा घटक कमी, याच्यावरती आपलं उपचार चालू होऊ शकतात. म्हणून आंबेगाव तालुक्यातले असणारे सर्व क्षेत्रातील वैयक्तिक कुणाचा मी नामोल्लेख करत नाही, कारण सगळी माणसं प्रेमाची या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेली आहेत. म्हणून वारकरी संप्रदाय असेल, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर असतील, राजकीय क्षेत्रातील मान्यवर असतील, अवसरी गावातले सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी असेल, काळभैरवनाथ विश्वस्त संस्थांचे असणारे सर्व विश्वस्त मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, पत्रकार क्षेत्रामधील सर्व मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या वतीनं ह्या दोन्ही मातापित्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. चुकून एखादा हृदयस्पर्शी शब्द माझ्या वाणीतून गेला असेल तर वाणीचा दोष समजावा. झालेली सेवा हे लोक सादाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक सादाया कारणे सद्गुरू पाहिजे. माझे सद्गुरू गोविंद महाराज केंद्रे यांच्या चरणावरती समर्पित करून वाणीला ह्याच ठिकाणी पूर्णविराम देतो. सर्वांनी दोन्ही हात सोडून टाळी वाजून भजन करा. विठ्ठल पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरिओम. शांती शांती शांती. सत्कर्माच्या दिव्य फुलांनी देवपूजेला जाणली, सत्कर्माच्याही दिव्य फुलांनी देवपूजेला जाणली, अनंत त्यांची जीवन यात्रा कधी न सरी बदलाली. अशी दोन महान व्यक्तिमत्व गेल्या 5 दिवसापूर्वी काळाच्या पडद्याआड गेली. खऱ्या अर्थानं वैकुंठवासी गंगा भागीरथी हिराबाई लक्ष्मण घोर आणि वैकुंठवासी बबनराव बाळाजी टेमकर या 2 महान विभूतींना हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे त्यांच्या पिंडदान विधीच्या निमित्तानं अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित या दोन्ही परिवाराचे अत्यंत सगळे सोय. एक 1 वर्ष झालेला आहे. आदरणीय सुरेश भाऊ भोर यांच्या मातोश्री वैकुंठवासी गंगा भागीरथी हिराबाई लक्ष्मण घोर गेल्या 5 दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं. आणि या मातेच्या स्मृतीप्रित्यर्थ व त्यांच्यासाठी त्या ठिकाणी खरं तर भाऊंनी सातत्याने पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षवाढीसाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असताना या मातेसाठी शोक संदेश आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी त्या ठिकाणी शोक संदेश भाऊंना फोन करून सात्वन केले आणि शोक संदेश पाठवला. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि आंबेगाव तालुक्याचे भाजपचे आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी देखील त्या ठिकाणी अंत्यविधीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रद्धांजली समर्पित केलेली आहे. त्याचबरोबर राजस्थानमधील अलवर प्रांताचे खासदार नाथपंथीय मुख्य महंत योगी बालकनाथजी महाराज, त्याचबरोबर योगी महंत कृष्णनाथजी महाराज, महाराष्ट्रातील एक दानशूर नेतृत्व सन्माननीय लालजीबाई ठक्कर ठाणावाला या सर्वांनी या ठिकाणी शोक संदेश पाठवलेला आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही मोजक्या मान्यवरांच्या शाब्दिक श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित होती. अवसरीकृत ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतोय, अवसरीकृत गावचे माजी आदर्श सरपंच आणि महात्मा गांधी त्यांच्या मुख्य समितीचे एक आदर्शवादी नेतृत्व ज्यांनी केलं त्या आदरणीय कर्नाटकाच्या विनंती आहे. अवसरीकृत ग्रामस्थांच्या वतीने